लातूर जिल्ह्यात मुसळधार पावसाने हाहाकार माजवलाय। नद्या नाले तुडुंब भरून वाहत असून तब्बल 41 रस्ते व पूल पाण्याखाली गेले आहेत। अनेक गावांचा संपर्क तुटल्याने जनजीवन विस्कळीत झाले। विशेषतः बोरगाव परिसराला लेंडी उपनदीने पुन्हा फटका दिलाय। चाकूर तालुक्यातील वडवड गावात पाणी शिरल्याने नागरिकांचा संताप व्यक्त झाला। नदीकाठी वस्ती असलेल्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचे आवाहन केले आहे। प्रशासनाने तातडीने सूचना दिल्या आहेत। जनावरे सुरक्षित स्थळी हलवावीत, पूल नाले नदीपात्र ओलांडण्याचा प्रयत्न करू नये। शाळकरी मुलांना नदीकाठी जाण्यास सक्त मनाई। घराबाहेर असलेल्यांनी सुरक्षित स्थळी आसरा घ्यावा। जिल्ह्यातील परिस्थिती गंभीर असून प्रशासनाने सतत लक्ष ठेवले आहे। नागरिकांनी सुरक्षितता पाळावी व अफवांवर विश्वास ठेवू नये असे स्पष्ट आवाहन प्रशासनाने केले आहे। पार बेटापासून कमीत कमी 2-2.5 किलोमीटरच्या तिथून पाणी येते आणि ही 4थी-5वी वेळ आहे। हे ढगफुटी झाले, एका लेकरा फळाचं सगळं पाणी लोका तिकडे बघा तुम्ही, आणि तिथं पुरा नाले असा आडवा पाणी आला आणि लोकांच्या घरांना पाणी गेले। आणि एवढा इथं हे चौका इथं आडते ती दुकान पुढे ग्रामपंचायतीनं हटकन बांधले चौका तिथं। त्या बांधकामाच्या मुळे नाल्या पुरा आमची नुकसान झाले आहे। तरी शेतकऱ्याला आमच्या सरकारनं काहीतरी आम्हाला मदत करावी ही आमची अपेक्षा आहे। बरं झालं हे काय पाणी तिथे अजून किती पाणी आहे की काय नाही की घरात भांडे सगळे भिजायची वेळ आली आमची। तुम्ही सरकारनं बघावं आमची इच्छा आहे। महाराष्ट्र टीव्ही 24 करिता सलीम शेख, लातूर।